जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कासे पीतांबर तुळसी हार ग कासे पीतांबर तुळसी हार ग कासे पीतांबर तुळसी हार ग कासे पीतांबर कासे पीतांबर तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 सर्व तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पायी निरंतर हेची ध्यान अवघ निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कास पीतांबर विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई घरी पळा रे घरी पळा पळा घरी पळा हे लेकर उठायचं पाहता लोच
माधव बरवा हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम सुर लावा बरं थोडासा घातला दुकान देती आली दान देती आली दान देती आली दान हात हात दान जेती आलिया दान जेती आलिया दान जेती आलिया संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले आनंद भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार मागत्यासी पुरे धनी आणि काजुरे धनी आणि काजुरे धनी आणि काजुरे त्याचे फुरे धनी आणि काही उरे धनी आणि काही उरे धनी आणि काही पुरे संत उदार उदार संत उदार उदार हे संत उदार 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 संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार हे तुका म्हणे पोटे देवे भरिले नोहिते देवे भरिले नोहिते देवे भरिले नोहिते तुका म्हणे पोरे देवे भरिले बोरे देवे भरिले बोरे देवे भरिले बोरे संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार
संत उदार उदार घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान बसलेले मध्ये या थोडे इकडे या थोडी विनंती आहे या इकडे ए पोरं इथं बसलेले पोर इकडे या 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 देती आलिया सीदान देती आलिया सीदान देती आलिया सीदान देती आलिया सी देती आलिया सी
कवटेवाडी. संत उदार उदार संत उदार शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की घातला दुकान बरे वाढू नका काही
देती आलिया सिदान संत उदार उदार. काहीतरी वाढविलं बघा थोडं, तुम्ही कमी करा ते थोडं काहीतरी. चुकून माझी डिबरी फिरविली तुम्ही. हॅलो. घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार. मागत्यासी पुरे धनी आणि कासी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुका मने पोते देवे भरिले नोहे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण त्यांच्या कृपा दाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस साऊंड वाजतोय मला आवाज कमी करा त्याचा थोडा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. दादा वरती करणे बंद करा बरं थोडे तुम्ही. महान भगवत भक्त आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देहोनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून सज्जनानो या अभंगाचा भाव असा. इकडे लक्ष द्या. ए पुरी पुढं बघा. ए बाई खाली बस. खाली बस. बसा खाली बसा. या अभंगाचा भाव असा. इकडे लक्ष द्या. जगामध्ये दानशूर जर कोण असतील तर ते फक्त संत आहेत. दान देणारे उदार अंतकरणाचे आहेत आणि दान देण्यासाठी त्यांचं भांडार ग्रह गच्च भरलेलं आहे. काही लोकांना वाटप केलं आणि मागून येणाऱ्यासाठी उरलं नाही
असं साधूच्या दुकानात कधी घडलं नाही. त्याचं कारण शेवटच्या चरणात सांगितलेले, तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. थोडासा आवाज वाढवा, थोडा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा, अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या सर्जापूर नगरीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची कृपा, अनेक संतांचा आशीर्वाद, तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य, सर्वांच्या माध्यमातून गेली 13 वर्षापासून पवित्र हनुमंतरायाच्या दरबारामध्ये, विठ्ठल रुक्मिणीच्या दरबारामध्ये ही सेवा चालू आहे. या सप्ताहाचं व्यासपीठ चालवणारे माझ्या गुरुस्थानी असलेले आदरणीय आबासाहेब बाबा, ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवणारे आदरणीय रामकृष्ण बाबा, अनिल बाबा, लक्ष्मण बाबा, आणि या सप्ताहाचं कुशल मार्गदर्शक, अगदी जीव तोडून आमचे परमस्नेही आदरणीय बाप्पा, आणि तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य, 13 वर्षापासून चालत आलेली ही सेवा. इकडे लक्ष द्या. 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला वाटतं आजचा हा 6वा दिवस. बाप्पांनी निमंत्रण दिल्यामुळे तुम्हा भाविकांचं मला दर्शन घडतं, हे माझं परम भाग्य. मी तुम्हाला अगदी नम्र प्रार्थना करतो, माझ्याकडे लक्ष द्या. पहिला मुद्दा आहे आपल्याकडं की सप्ताह करायचा कशासाठी, उद्देश काय याचा, काय कारण आहे महाराज सप्ताह करायचं? खूप जबरदस्त कारण आहे. अनेक पापातून मुक्त व्हावा असं वाटत असेल तर जगाच्या पाठीवर एवढंच साधन आहे महाराज, की पापातून मुक्त होण्याचं. महापाप जगामध्ये 5 सांगितले शास्त्रांनी. इकडे लक्ष दिले. 1 नंबरचं पाप आहे हिंसा, 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, 3 नंबरचं पाप आहे दारू, 4 नंबरचं पाप आहे चोरी, आणि 5 नंबरचं पाप या चौगाची पिशवी वागवणारी एक जात असते. या चौगावर पांघरून घालणारा महापापाचा नमुना. कान उघडे करून ऐका, डोके फ्रेश ठेवा. एक शब्द फालतू बोलत नाही तुम्हाला. माझे वाक्य जो माणूस जिंदगीमध्ये घरी घेऊन जाईल त्याचे लेकरं बाळ सोन्याच्या ताटात जेवतील. 1 नंबरचं पाप हिंसा. ए परा ए मोबाईल बघतो काय रे तू, ए पिवळा शर्ट, ए पोरा ए मोबाईल बघत असला तर घरी जाऊ, उठा तिथून पटकन, नाही तर समोर या. इथं खाली मान घालून बसला पुन्हा. पुढे येऊन बसारा, नाही तर घरी जा. त्या खोक्यानं पार खाल्ले पोरं. हसू नका. भिकारी येड लागलेल्या करायला महाराज. आणि 1 नंबरचे मूर्ख त्यांचे मायबाप आहे. हुमण्यानं हाणले पाहिजे पहिले मायबाप. महाराज हसायसाठी बोललो नाही मी. माईला बापाला अक्कल पाहिजे, आपलं लेकरू करतय काय. भीक मागायला लागली दुनिया सगळी. वरी बघा रे, नाही तर तिथं येऊन घरी उठवून लावीन, दाताड काढू नको. 1 नंबरचं पाप हिंसा. अहो हिंसा म्हणजे खून, आणि खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त आपण चुलीवर शिजवून खाणं जगातलं 1 नंबरचं पाप आहे. छातीवर हात ठेवा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या
ज्ञानेश्वर महाराजाला तुकाराम महाराजाला मान्य आहे काही हाडकचं गळणं 95% कुत्र्यासारखे लोक मरत आहेत महाराज. माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या शहाणं होऊन. गावात आबा कुत्रं मेलं तर 1 महिनाभर पूर्वीच्या काळात गाव दुखी व्हायचं. कुत्रं मेलं तर अरे कुत्र्यावानी माणसं मरत येतो महाराज. कशाचे सप्तेन फप्तेन महाराज आम्ही आणले तुम्ही. 70% ऍक्सिडेंट आणि अटॅकनं लोक मरतात फक्त 70%. 25% लोक औषध पिऊन हिरीत उडी टाकून फाशी घेऊन करंट लागून मरतात. आणि कुठंतरी म्हातारा होऊन माणूस मरतो तो 5% या. तुमच्या पाया पडतो महाराज. अरे 95% समाज अधोगतीच्या मार्गावर आहे. तो काय जग नाही हे महाराज. काय जग नाही. कुठं जाईल दुनिया. आणि सध्याची तरुण पिढी बाद आहे. त्याला 99% त्याचे मायबाप कारणीभूत आहे. मायबाप म्हणून 1 नंबरचं पाप आहे हिंसा. ए पुरी पुढे बघ. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार. परस्त्री गमन. दिसल ती बाई आपली आई बहीण समजा. आणि जर चूक केली इंद्र पडले भग चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजन वाईट वासनेने बिघडलेली माणसं क्षणभर सुखासाठी चूक करतात. आमच्या नामदेव महाराजांनी प्रमाण लिहिले. काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे ऐसे मानिती ते मूर्ख ऐसे मानिती ते मूर्ख ऐसे मानिती ते मूर्ख ऐसे मानिती ते मूर्ख. चंद्राशी लागला कलंक चंद्राशी लागला कलंक चंद्राशी लागला चंद्राशी लागला इंद्राशी दुःख प्रारब्धे इंद्राशी दुःख प्रारब्धे इंद्राशी दुःख प्रारब्धे इंद्राशी दुःख प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव 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 ऐशी प्रारब्धाची ठेव. वागलेच भारी हो महाराज. वा. परमार्थातलं काम असं जीव तोडून पाहिजे. पांचटपणा नसला पाहिजे. वा वा बरं का. आता हे टाळकरी लोकायला पाठ नसते आमचं भजन आबा. पण हे लई
कर्मपर अभंग आहे नामदेव महाराजाचा. प्रत्येक माणूस देवाच्या मंदिरात जाऊन नाटक करतो, देवा माझं भलं कर. काही काही जिबीला चिमटे घेतात सकाळी, देवा माझं. घरचे माणसं तापून इकडं लक्ष द्या. कवा पाहिला देव तुम्ही? देवा माझं भलं कर म्हणणाऱ्या माणसाला विचारतोय कधी सपनात तरी? घरात ज्याच्या देव नांदत होता त्याचं का नाही भलं झालं? आपण तर एक नंबरचे हरामखोर, पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही. देव काय आपल्या अवतावाचा गडी समजिला तुम्ही? मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडे. त्या अभंगाची सुरुवातच आहे, स्वप्नात देव पाहिला नाही मावशी. आहो 12 वर्ष द्रौपदीची करंगळी वनवासाच्या काळात देवाच्या हातात होती. द्रौपदीची करंगळी, वनवास का नाही टाळला द्रौपदीचा? हे कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगी ती नष्टचर्यासी, साह्य केले हरिहारासी. प्रारब्ध कोणासी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्ये सर्व. सांडियला ठाव प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव. शरीर संचिता अधीन, धर्म राजा हिंडे वनवन. कर्मे बुडाला रावण, हे दुर्योधना प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव. हरिचंद्र तारामती, घोरवनांतर भोगिती. नळ राजा पुरुषार्थी, तयाच्या विपत्ती. प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव. आणि याच्या पुढचं चरण आहे, काम बुद्धीचे हे सुख. वाईट वासनेने जगणारा माणूस काम वासना बुद्धीचं सुख आहे म्हणतोय. काम बुद्धीचे हे सुख. नामदेव महाराज म्हणले, आईसे मानिती ते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची. म्हणून व्याभिचार 2 नंबरचं पाप आहे. 3 नंबरचं पाप आहे दारू. झोपताना थोडी घेतली तर जमत. या मराठी कळत नाही ना इकडे सांभा. जे स्वतःला शहाणं समजते ते झोपताना घेते. जे स्वतःला शहाणं समजते ते कधी घेते? झोपताना. पण ह्यो किती शहाणा आहे घरातल्या बाईला तर माहिती आहे महाराज. म्हणून म्हणतो मराठी कळती का नाही. दारू 3 नंबरचं पाप आहे. चोरी 4 नंबरचं पाप आहे. चोरी. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. भीती कुणाला आहे जगात? चोराला. चोराला भीती आहे महाराज. भीतीच नाही जगाच्या पाठीवर, कसलीच भीती नाही. ज्याच्या रक्तामध्ये दोष त्याला भीती आहे. फक्त कीर्तन एवढं सांगण्यासाठी तुम्हाला. अहो पंचवटीला रावण सीता चोरायला येतो या साधूचं सोंग घेऊन. पण वाळल्याला पाचोळा जर पायाखाली काढपून वाजला रावणाचा बीपी वाढवतो या. का बरं? बाई चोरायला आला तो, त्याच्या रक्तामध्ये दोष आहे, त्याला भीती. एवढा मोठा माणूस थरथर कापतोय म्हणजे. म्हणून चोरी तुम्हाला जाता जाता सांगतो, निष्कलंक जीवन. घर नसल पण त्याच्या इतका श्रीमंत माणूसच नाही महाराज. मी तर हमेशा सांगतो, कपड्याला पडलेला डाग धुवून काढायला साबण मिळते, पण कलंक धुवून काढायची साबण पैदा नाही झाली आणि कधी पैदा होणार नाही.
त्या अनुप जलोटांनी मीराबाईच्या अभंगामध्ये गायले. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहेत. पाण्यापेक्षा पातळ काय, जमिनीपेक्षा वजनदार काय, अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे, आणि काजळापेक्षा काळ काय. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. भाई त्याचं गोड उत्तर आहे महाराज. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. वा वा वा. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे जगात, ज्ञान. जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगात पाप आहे, अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे, आणि काजळापेक्षा काळी वस्तू जगामध्ये कलंक आहे. म्हणून निर्दोष माणूस जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. बस दारू, चोरी, व्याभिचार, हिंसा हे पाप आहे. आणि 5वा महापापाचा नमुना ह्या चौंगावर पांघरून घालणारी एक जात असते. जय हो. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांची पतन सारखेची, दोघांची पतन सारखेची. केले पाप जेने अनुमोदन, केले पाप जेने अनुमोदन, दोघांची पतन सारखेची, दोघांची पतन सारखेची. केले पाप जेने दिले अनुमोदन, केले पाप जेने दिले अनुमोदन, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांची पतन सारखेची, दोघांची पतन सारखेची. दोघांची पतन सारखेची, दोघांची पतन सारखेची. प्रत्येक गावाच्या चौकामध्ये 100-500 लोकांची सकाळी 8 वाजता गर्दी असते. तुमच्याकडचं नाही मला माहीत, पण 2 माणसं जर भांडण लागलं का येशीमध्ये 2 माणसाचं भांडण, तर नालायक माणसाला साथ करणारं 90% गाव आहे, आणि चांगल्या माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आहे. म्हणजे मूर्ख माणसाला साथ करणं हा 5वा महापापाचा नमुना आहे. 5. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, सत्याच्या शिरी जना, सत्या शिरी जले जना. बापा देते अनुमोदन, बापा देते अनुमोदन, बापा देते अनुमोदन, बापा देते अनुमोदन. करते संताचे, करते संताचे. ऐसे धर्माचे बळ, ऐसे धर्माचे, ऐसे धर्माचे बळ, ऐसे
कुटाणा वाढविला आता ते आता तो 31 चरणाचा अभंग या गात्यातला. बाप्पा जगात पुढं काय घडणार सगळं ते 31 चरणात लिहून ठेवले आणि तो सगळा अभंग पाठ आहे आम्हाला. महाराज लोकांचं एक चरण लिहिले त्याच्यात. हे झाले अर्थाचे अनर्थ गेला बुडाला परमार्थ नाही ऐसी झाली नित हा अमृत पावले ऐसे अधर्माचे खूप कुटाणा सांगितलाय त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी हा सप्ताह आहे. या सगळ्यातून महाराज माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कोणताही माणूस या मंडप मधला 2 गोष्टी टाळू शकत नाही, स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. हे जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, धर्म जगवण्यासाठी सप्ताह आहे आणि धर्मरूपी रथाचं वर्णन करत असताना रामायणामध्ये धर्माला 4 पाय सांगितलेत. 1 नंबरचा पाय सत्य, 2 नंबरचा पाय दया, 3 नंबरचा पाय तप आणि 4 नंबरचा पाय दान. सत्य, तप, दया आणि दान हे 4 पाय धर्माचे. म्हणून खरं बोललं पाहिजे महाराज. खोट बोलला माणूस तर ठराविक काळ संपत्ती खायला मिळते. हो, काही काही आवडली ज्याला चढून मरात्यात तरी खोटच वागात्यात. खोट वागणारा माणूस ठराविक काळ संपत्ती जमा करू शकतो, पण त्या संपत्तीला 11व्या वर्षी उतार लागतो. 11व्या वर्षी. म्हणून 1 रुपयाचे 10 पट पैसे वापस द्यावा लागते. म्हणून खरं बोललं पाहिजे. आणि त्याला लागून सांगतो तुम्हाला, सध्याच्या काळामध्ये खरं बोलणाऱ्या माणसाला 100% त्रास. खूप वाईट खरं बोलणाऱ्या माणसाला. मग मला सांगा, तुम्ही खरं सोडायचं का? खऱ्या माणसाला त्रास. कीर्तनाची लिंक तुटू द्यायची नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला 100% त्रास. मग खरं सोडायचं का बा? नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, मरायची पाळी आली तरी खरं सोडू नका. विजय कधीही सत्याचाच असतो, एवढं लक्षात ठेवा. हिंदी मध्ये म्हण आहे, सत्य परेशान करता है लेकिन पराजित नाही. महाराज सत्यावर जग तरलंय सध्या. अहो, तुम्हाला बिल्डिंग बांधायची असली तर त्या बिल्डिंगला खांब लागतो. या आकाशाला कशाचा खांब आहे? आकाश कशावर तरला येऊ? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. वा गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद
गगनाचे गगनाचे सत्यज्ञानानंद गगनाचे नाही रूपवर्ण गुणाचे नाही रूपवर्ण गुणाचे तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी नाही रूपवर्ण गुण देते नाही रूपवर्ण गुण देते तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी पहिला डोळे भरी सत्य हा धर्माचा पाय सत्य सोडू नका सत्याचा विजय राम आणि लक्ष्मण जंगलामधून चालले होते आणि गटारामध्ये पडलेला एक रक्तबंबळ होऊन पडलेला पक्षी त्याच्या चोचीमधून भजन चालू होतं राम राम जगाचा बाप असा वळून पाहतो तर रक्तबंबळ होऊन पडलेला पक्षी देवाने अलगद उचलून मांडीवर घेतला त्या पक्षाचं नाव आहे जटायू आणि डबडबल्या डोळ्यांनी रामाने विचारलं काका ओ काका अशी दशा तुमची कुणं केली त्यावेळेला जटायू पक्षी म्हणतो देवा अरे काय जग आहे तुझं दशा ननानं माझी दशा केली ज्याला दिले 10 थोबाड 10 तोंडावालं बाई चोरत देवा ज्याला एकही तोंड दिलं नाही ती बाईची आबरू रक्षण करण्याचा प्रयत्न करताय वरचा करणं चालू केला वाटतं थोडा बंद करा ते हॅलो नाही का बर वास्तविक खरं पाहिलं तर जटायू पक्षाची रामाच्या सोबत तक्रार आहे दशाननानं माझी दशा केली या शब्दामध्ये तक्रार आहे आणि तुम्हाला एक सांगतो मी सत्यवादी माणूस अजिबात कधी कोणाला घाबरत नाही तक्रार करायला पक्षी आहे पण जगाच्या बापासोबत भांडतोय तुम्हाला ते पंढरपुरातलं प्रकरण माहित आहे का एक जुनं गाजलेलं जनाबाईच्या झोपडीमध्ये देवाची शाल निघाली देवाच्या खांद्यावर जनीची वाकळ निघाली आणि हे प्रकरण पेटलं महाराज त्या बी काळात मूर्खाची गर्दी होतीच हो पंढरपूरच्या चौकामध्ये देवाची शालन जनीचं गोदाड त्याचा पंचनामा करणारे नालायक त्या बी काळात होते अंजनाबाईची झोपडी विस्कटली जर्मनचे भांडे कपडे रस्त्यावर फेकले जाहीर केलं चंद्रभागाच्या काठावर जनाबाईला सुळावर द्यायचं सोड रावला अंजनाबाई धरून चालविली पण जनाबाई म्हणती ज्या पांडुरंगासाठी मला तुम्ही सुळावर देता त्याचं मला शेवटचं दर्शन घ्यायचंय म्हणली आणि मग जनाबाई नेहली महाद्वारात महाराज अशी महाग पुढं उभी राहिली आणि पदर कमराला खावला आणि जनाबाई म्हणते काळ्या मियालिया अरे तूच आलास म्हणली माझ्या घरी तूच तुझा शालू विसरलास आणि माझी गोदाडी घेऊन गेलास तुझ्यासाठी मला सोड अरे विट्या विट्या विट्या
येतात का तुम्हाला? अरे विट्या 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 मूळ मायेच्या कारट्या, तुझी झाली रंडकी, जन्म सावित्री चुडालेली, तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती. दाशी जणी ए मावशी हो, हे भांडण आहे का भजन आहे हो? मावशीला मराठी येत नाही काय बाबा इकडं? भांडण आहे का भजन आहे? भांडण आहे, भांडण आहे. पण जगात ते भजन ठरलं हे नवल आहे, हे नवल आहे. आपलं भजन भांडण ठरलं. कारण आपले भजने अर्ध्या भजनात चहाला की राजकारण उकरलं, मंदिरावर राजकारण. म्हणून आपलं भजन भांडण ठरलं आणि जनाबाईचं भांडण भजन ठरलं. अरे भांडण आहे तसं जटायू पक्षाचं रामाच्या सोबत भांडण आहे. काय देवा ए मांडी घाल. जाहीर माफी मागितली रामानं, काका मला माफ करा. काय पाहिजे तुम्हाला सांगा, काय पाहिजे? मागसाल ती जगातली वस्तू देतो. काय पाहिजे काका तुम्हाला? जिवंत करू? त्यावेळेला जटायू पक्षी फुंदू फुंदू रडले. देवा मला माहित आहे 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तप करणाऱ्या ऋषीच्या समोर सुद्धा तू कधी आला नाहीस. आणि तुला खरं सांगू देवा, 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. आणि त्या राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र तू राम. खर तर रामा मरताना तुझ्या बापालाही तुझी मांडी मिळायला पाहिजे होती, पण ती मांडी तुझ्या बापाला न मिळता या पक्षाला मिळते. याच्यापेक्षा जास्त काय मागू? तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखल्या. दक्षिण दिशेला एक राक्षस बाई घेऊन गेला देवा. एवढं सांगितलं आणि रामाच्या मांडीवर प्राण सोडला. दृष्टांत संपला. महाराज पक्षी होता, खरं बोलला. मरण रामाच्या मांडीवर. भीष्माचार्य जगाचा बाप भीष्माचार्याच्या समोर झुकत होता, पण खोटं बोलले भीष्माचार्य. 6 महिने बाणाच्या अंथरुणावर मरावं लागलं. म्हणून सत्य परेशान करता है, लेकिन धर्माचा 1 नंबरचा पाय, 2 नंबरचा पाय दया आहे. दया दया. साने गुरुजींनी शाळेमध्ये गीत पाठवलंय. या पुढं पुढं या, पटापटा पटापटा या पुढं. उचला पाय, पाय उचला. या दादा पुढं ये. न ग तिकडं, न ग इथं या. माझ्या बाहेर पुढं, इथं माझ्या पुढं या. इकडं महाग माणसं होते, तिकडं मला बघून सांगावं लागते कीर्तन बाप्पा. इकडे या दादा, इकडे या ना, इथं या. काय होतं इकडं लक्ष द्या. हे माणसं आहेत का असे कीर्तन करायच्या समोर लागते. तर मला इकडं बघून कीर्तन सांगतोय मी, तुमच्या लक्षातच आलं नाही अजून. हे टाळकरी हाणते ना मला इकडे. भजनी मंडळ आहे काय की हे? इकडे लक्ष द्या आता थोडं. भजनेचं आताच काढलं होतं आम्ही. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हाडाचे माणसे जुने मार. आता कशाचं भजन राहिले? काय चाललं होतं बाप्पा आपलं? दया दया. महाराज दया. ज्या माणसाला वाटतंय ना माझ्या घरात देव राहावा, त्याच्या अंतःकरणात दया पाहिजे. बसा बसा बाबा, बसा बाबा, बसा खाली. हे पा
पित्राचा सण होता. पित्र कळतेत का? आणि हरिजयंची बाई 7 वर्षाचा मुलगा नाथ महाराजाच्या वाड्यासमोरून चालली. पित्राचा सण नाथ महाराजाच्या वाड्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याचा शेंट सुगंध रस्त्यावर आला. लेकरांनी इकडे पूर्व लक्ष द्या, कालवा करू नका. आईच्या बोटाला हात धरून झटका मारता येईल. लेकरू, आई कालपासून भाकर देते म्हणतेस तू, चल ना इथं, मला थोडं भाकर मिळत नव्हती जुन्या काळात. आईच्या डोळ्यात पाणी होतं. 2 दिवसापासून माय लेकर उपाशी होते. आई मला कालपासून भाकर देते म्हणतीस तू. महाराज, ही गोष्ट नाथ महाराज पूजा करीत होते, त्यांना तिथं कळाली. अंगावर सवळं होतं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पूजा सोडून दिली, रस्त्यावर आले. आणि अक्षरशः हरिजयंची बाई मळकट कपडे, केस विस्कटलेले. नाथ महाराजांनी हात जोडले. आई आज खूप गोड सण आहे माझ्या इथं, चल नाही माझ्या इथं. श्रीमंत, शांत आणि संत, 1 नंबरची जगातली व्यक्ती नाथ महाराज. महाराज हरिजयंची बाई थरथर कापतीन, माग माग सरती. नाथ महाराज म्हणले, आई घाबरू नको, मी तुझ्या पाया पडतो. तुला वाटायचं मी हरिजयंची. नाथ महाराज ब्राह्मण, विटाळ सुद्धा कोणी सहन करीना. नाथ महाराज म्हणले, आई तुझ्या पाया पडतो, चल ना माझ्या घरी, लेकरू भुक्याचलंय तुझं, चल चल. महाराज हरिजयंची बाई आणि ते बाळ नाथ महाराजांनी वाड्यात आणलं. 2 चांदीचे पाटण, चांदीचे ताट. गिरिजा, ए गिरिजा, अगं काय भाग्यवान आहे तापो, आज खरंच पितराचा सण आहे, आपले आई वडील जेवायला आले. महाराज नाथ महाराजाच्या घरी चांदीचे ताटण, चांदीचे पाटण. जेवायला पाटावर हरिजयंची बाईन ते बाळ बसवलं. बाईच्या डोळ्यातून 2-2 पाण्याच्या धारा. नाथ महाराज म्हणले, आई रडू नको तू, लाजू नको तू. अगं माझी आई आली स्वर्गातून जेवण्यासाठी. नको आई, असं नको करू, घे घे, जेव 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 जेव. गिरिजा काकू त्या लेकराला म्हणते, बाबा जेवा ना, माझे वडील आले स्वर्गातून आज जेवायला, जेवा जेवा जेवा. नाथ महाराजाच्या डोळ्यात, गिरिजा काकूच्या डोळ्यात पाणी भडभडून वाहत आहे. ती बाई रडती, महाराज आई रडती म्हणून लेकरू सुद्धा रडतंय. कवर सांगू तुम्हाला कीर्तनात, हे कधी घडणार महाराज आपल्या जिंदगीत, कधी कोण्या जन्मात घडणार. इमानदारीने सांगा, पितराच्या दिवशी एवढी गरीब हरिजयंची बाई आणली करू आपण घरी जीव घालतो ना, शक्य का महाराज? पाया पडू पडू हरिजयंची बाई नाथ महाराजांनी डबडबल्या डोळ्याने जीव घातले. मी कशासाठी सांगितलं? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. जगी जे हीन ती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जावोनी उठवावे जगाला प्रेम. तुम्हाला पदर पसरून पाया पडतो महाराज. जगणं जर असं असेल, त्याच्या घरात धन मात नाही महाराज, धन्य आहे महाराज. अरे कसलं दुःख! मी पांडुरंगाची शपथ वाहून सांगतोय तुम्हाला व्यासपीठावर, हे ज्याच्या हातातून घडतंय दुःख ते कैसे नये स्वप्नासी. भुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी, त्याचे वर्म तो आम्हा पासी. सुखे राहिलासी प्रेमाची आ, म्हणून नाही काही चिंता. काय ताकद आहे महाराज.